तर अकोल्यामध्ये पैसे वाटपाच्या मुद्द्यावरून भाजप आणि ठाकरेंचे कार्यकर्ते आमने सामने आले। प्रभाग क्रमांक 15 मधील सिंधी कॅम्प भागातील ही घटना आहे। भाजपाकडून पैसे वाटप होत असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप पाहायला मिळतोय। पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती मिळते। तर आता बातमी आहे अमरावतीमधून। अमरावतीच्या महादेवखोरी परिसरामध्ये 4 चाकी गाडीमध्ये पैसे आढळलेले आहेत। एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याची गाडी असल्याची माहिती मिळते। हे पैसे मतदारांना वाटणार असल्याचा नागरिकांनी आरोप केलेला होता। पोलिसांकडून या संदर्भात तपासणी जी आहे ती सुरू करण्यात आली। तर नागपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी दारू पकडलेली आहे। भाजप कार्यकर्त्यांनी 110 पेटी दारू जप्त केल्याची माहिती मिळते। मनसेच्या उमेदवारानं दारू वाटल्याचा भाजपचा आरोप आहे। नागपूरच्या धंतोली पोलिसांनी दारू साठा जप्त केला। तर मुकेश शहाणेंना ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि पवारांच्या पक्षाकडून पाठिंबा जाहीर करण्यात आले। मुकेश शहाणे नाशिकमधील भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार आहेत। भाजपच्या दीपक बडगुजर आणि मुकेश शहाणेंमध्ये लढत पाहायला मिळते। मतदानाला काही तास शिल्लक असतानाच तिन्ही पक्षांकडून हा पाठिंबा जो आहे तो जाहीर करण्यात आला। तर भाजपच्या बंडखोर उमेदवार दिव्या ढोलेंची ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार मेघना मानेंविरोधात तक्रार पाहायला मिळते। मेघना मानेंकडून सोशल मीडियावरून छुपा प्रचार केला जात असल्याची दिव्या ढोलेंची आयोगाकडे तक्रार आहे। मुंबई महापालिकेतील वॉर्ड क्रमांक 60 मधील हा प्रकार असल्याचं बोललं जातं। तर मुंबईतील 2 उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, आरएसएसची निवडणूक आयोगाकडे ही तक्रार पाहायला मिळते। वॉर्ड क्रमांक 118 मधील आणि 122 मधील उमेदवारांची तक्रार करण्यात आली। संघाचे पुरस्कृत उमेदवार म्हणून उल्लेख केल्यानं कारवाईची मागणी करण्यात आलेली आहे। तर ठाकरे बंधूंची कीव येते। दरेकरांनी ठाकरेंवर हा निशाणा साधलाय। ठाकरे बंधूंकडे कोणतेही मुद्दे नसल्यानं आमच्यावर टीका करतायत असं देखील दरेकरांनी म्हटलं। ठाकरे बंधूंनी ईव्हीएमच्या पाडू मशीनवर केलेल्या टीकेला प्रवीण दरेकरांनी हे प्रत्युत्तर दिलेलं आहे। मला ठाकरे बंधूंची कीव येते। कुठल्या शब्दात त्यांच्या राजकीय प्रगल्भतेचं या ठिकाणी लक्ष नाही मला सांगता येणार नाही। त्यांनी विरोधी पक्ष म्हणून आमच्यावर टीका करावी ना। आम्ही कुठे कमी पडलो, आम्ही काय केलं नाही सांगावं। पण यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा आता पर्याय राहिलेला नाही। मुंबईकरांनी पूर्णपणे ठरवलंय महायुतीला जनाधार द्यायचा।